जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर आपले आज पुन्हा एकदा स्वागत आहे। वेळ झालेली आहे दुकानाची, ऑफिसमधून लगबगीने निघालेलो आहे आणि आता फ्रेश होऊन पुन्हा दुकानाची ड्यूटी। बरेचशा ऑर्डर पेंडिंग आहेत। माझ्यासमोर तुम्ही पाहताय की लाल तिखट आहे, मालवणी मसाला आहे, मिसळ मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, त्याची ऑर्डर आलेली आहे। तर ती पॅकिंग आता सुरू आहे। त्यानंतर बराचसा पसारा पडलेला आहे दुकानात, तो आवरून घेतोय। दुकानात आल्यानंतर हेच सर्व काम असतं। कुठले मसाले संपलेत ते भरायचे असतात। तर मित्रांनो, वेगवेगळ्या मसाल्याची ऑर्डरची पॅकिंग आता झालेली आहे। माझ्याकडे लाल तिखट मसाल्याची 1 किलोची ऑर्डर आहे। त्याच्यानंतर आपला स्पेशल पावभाजी मसाला, तसंच ऑफिसची सुद्धा ऑर्डर आहे। रेग्युलर मालवणी मसाला स्पायसी आहे, आपण नक्की वापरून बघा। तर मित्रांनो, दुकानात आल्यानंतर तुम्ही पाहताय हा सर्व असा पसारा असतो, तो आवरायचा असतो। लगबगीने ऑफिसमधून दुकानात येतो, त्यानंतर जे मसाले राहिलेत ते बनवायचे असतात, त्याचे खडे मसाले। त्यानंतर त्याला योग्य प्रमाणात मिश्रण करून योग्य प्रमाणात आपल्याला हे लाल तिखट मसाला आहे, मालवणी मसाला आहे, हे आपले रेग्युलर मसाले आहेत मित्रांनो। तर आपण जर माझ्या मल्हारी मसाल्याची चव असेल तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा आणि त्याच्यासाठी मला संपर्क करा। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9870591813। क्वालिटी लेवल जेवण बनवी नंबर 1 म्हणजेच मल्हारी मसाले। मार्केटमधून मिरच्या आलेल्या आहेत। त्यानंतर इथे रेग्युलर मालवणी, लाल तिखट आणि चिकन मसाला असे सर्व मसाले येऊन पडलेले आहेत। काही मसाले इथे पॅकिंग केलेले आहेत ऑर्डरचे। तर हा सर्व पसारा आता आवरायचा आहे आणि 10 वाजलेत। हा रोजचा आपला दिनक्रम आहे, यायचं, मसाले भरायचे आणि पसारा आवरायचा। नेक्स्ट वीकसाठी जे लागणार आहेत ते खडे मसाले भरायचे। हे असे आपले सर्व मसाले, मल्हारी मसाले आपले पाहत आहात। मित्रांनो, ह्या सर्वामागे सांगण्याचा तात्पर्य इतकाच की आधी मी अँटॉपीला जाऊन संडे मार्केटमध्ये स्टॉल लावत होतो। तर संडेचा हार्डली तो मार्केट असायचा। दिवसभर बसून सुद्धा जेमतेम 500-700 रुपयाचा बिझनेस व्हायचा। त्यानंतर मग आमच्या धर्मी रेसिडेन्सीच्या खाली गाडीमध्ये सुरुवात केली। तिथेही तितका रिस्पॉन्स नव्हता, पण दरपदीन मला जो एक्सपिरियन्स मिळत गेला आणि मी जी चिकाटी माझ्या बिझनेसबद्दल दाखवली, त्यामध्ये माझ्या फॅमिलीने मला साथ दिली। आरती असो, बाबा असो, आई असो, या लोकांनी, इवन सुजिता पण डिलिव्हरीसाठी मदत करते। तर ह्या सर्वांमुळेच मी आज माझा एक छोटासा शॉप का होईना ह्या उसरलीच्या रिक्षा स्टँडजवळ घेतलेला आहे आणि दिवसभर वडीलच असतात। मग सॅटर्डे संडे मला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे मी खडे मसाले विकत घेऊन येतो। इवन आता ऑर्डर चालू केलेले आहे, ऑर्डर घेऊन येतो दुकानात। त्यानंतर मग आमच्या पद्धतीने मल्हारी मसाले आम्ही बनवतो, त्याचं पॅकिंग, त्याची ऑर्डर्स, वेगवेगळे ऑफिसच्या ऑर्डर्स सध्या माझे वाढत आहेत। लोकांनी माझ्या मसाल्यांना पसंती दाखवलेली आहे। तर जो चिकटीपणा मी दाखवला आहे त्याचं इथे कुठेतरी आमच्या टीमला, आमच्या MM ग्रोथच्या टीमला यश मिळताना मिळते। म्हणूनच मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, कोणताही बिझनेस करत असाल तर यश हे तुम्हाला 1-2 दिवसात येत नाही। त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, चिकाटी दाखवावी लागते। कधी तर निराशा होतं की अरे आपण जॉब तर करतोय, मग धंदा कशाला हवा आहे, असा विचार केला नाही पाहिजे। तर त्याच्यामध्ये तुम्ही चिकाटी दाखवा। जर खरोखर तुम्हाला उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल तर चिकाटी ही खूप महत्त्वाची असते मित्रांनो। मग तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल त्यामध्ये तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे, तरच तुम्हाला हवं ते यश इथे नक्कीच मिळतं। मित्रांनो, मनात आले की तुमच्याशी माझं जे काही एक्सपिरियन्स आहे तो शेअर करावा, तुमच्यापैकी कोणाला तरी त्याचा नक्कीच उपयोग होईल, म्हणून आज हे मनातले तुमच्याशी आपल्या सचिनच्या कट्ट्यावर शेअर केले। तर असेच माझे नवीन व्हिडिओ आणि माझे एक्सपिरियन्स पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्की आपल्या सचिनच्या कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि मल्हारी मसाले मात्र चव करायला विसरू नका। पाहत राहा आपला सचिनचा कट्टा।
मित्रांनो, सर्व आवरावर करून झालेली आहे आणि आता वेळ झालेली आहे आपली मल्हारी मसाले दुकान बंद करण्याची. पुन्हा भेटूया आपल्या सचिनच्या कट्ट्यावर आणि आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये. पाहत राहा आपला सचिनचा कट्टा.